अहिल्यानगर ट्रिपल सीटचे सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे। आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे। या माध्यमातून पुन्हा काँग्रेसचे गतवैभव निर्माण करून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे। यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की माणसाने माणसासारखे वागावे। मानवतावादी भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली आणि इंग्रजांविरोधी लढा पुकारला आणि संविधान निर्माण झाले। मुख्यत्व बाजूला ठेवून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सामाजिक तेढ निर्माण केला। पैशाचा गैरवापर, पारदर्शकतेचा अभाव या माध्यमातून खुर्चीवर बसले। यातून गुन्हेगारी, फुटीरवादी निर्माण झाले। पूर्वी क्रांतिकारी चळवळ निर्माण व्हायच्या आता मात्र कोयता गँग, आका गँग, मुरुम गँग, वाळू गँग तयार झाले आहेत। हे सर्व नष्ट करण्यासाठी सकारात्मक संदेश घेऊन काँग्रेस जनतेमध्ये जात आहे। समाजात द्वेष, गुंडागर्दी पसरली असून संवाद नाहीसा झालाय। भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा दिनांक 8 ते 9 मार्च रोजी संपन्न होणार आहे। बीड या ठिकाणी यात्रेची सांगता होणार आहे। ही सद्भावना यात्रा निवडणुकीसाठी नाही तर काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी आहे। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, दीप चव्हाण, सुनील क्षेत्रे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मांडली, स्वीकारली आणि तात्कालीन इंग्रज सरकारांच्या विरोधात एक लढा पुकारला, ज्याला आपण स्वातंत्र्य संग्रामाचा लढा आपण त्याला म्हणतो। आणि हा लढा लढत असताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन हे स्वप्न होतं। आणि स्वातंत्र्याच्या पश्चात जे महान संविधान आपलं जे निर्माण झालं, त्या महान संविधानातून ही सर्व मूल्य ही जोपासण्याचा प्रयत्न हा झालाय। गेल्या 75 वर्षात आज रोजी आपण समाजात बघतो की द्वेष, मत्सर, भय, गुंडागर्दी, अविश्वास याचं एक वातावरण तयार झालेलं आहे। आणि हे वातावरण राजकीय सामाजिक पातळीवर आहेच, मात्र कुटुंबातील संवाद, समाजातील संवाद हा सगळा त्याचा तूल बिघडत चाललेला आहे। त्यामुळे या सर्वांचं उत्तर काय? त्या सर्वांचं उत्तर आहे सद्भावना। त्यामुळे भयमुक्त समाज आपण म्हणतो, गुंडागर्दी मुक्त समाज आपण म्हणतो, समता आधारित समाज आपण म्हणतो, बंधुता आधारित समाज आपण म्हणतो, शांतता प्रिय समाज आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा या सगळ्या भावना ज्या आपल्या त्या सद्भावनेच्या अनुषंगानं या एकत्रित होतात। त्यामुळे आज आम्ही जे जात आहोत ते भगवानगड आणि नारायणगडला आम्ही साकडं सद्भावनेचं साकडं घालण्याकरता जात आहोत। आणि त्या सोबतच मडी या ठिकाणी पण आम्ही त्याच प्रकारचं गारणं घेऊन जात आहोत। आणि अर्थ जो आहे तो स्वयंस्पष्ट आहे, निवडणुकांचा मतांचा दोघा मागणं हे होत राहील। मात्र आज बिघडलेलं सौहार्दता, आज बिघडलेली समाजाचा तानाबाना, कोचिंग क्लासमध्ये मुलं टाकायचे तर आपला समाजाचा शिक्षक असेल किंवा संचालक असेल तिथे मुलं टाका। किराणा घ्यायला गेला, कापड दुकानात गेला किंवा अजून दुकान घेताना जातीच्याच माणसाकडून कापड घ्या। आपल्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला एखाद्या महाराजांना बोलवायचंय तर तोही आपल्या संबंधित असला पाहिजे। ही एवढी मोठ्या प्रमाणावर जी विषमता निर्माण झाली याचं उत्तर सद्भावना आहे। आणि ही सद्भावना घेऊन आम्ही मस्साजोग ते बीड या अंतरावर या सद्भावनेचाच एक जागर आणि या सद्भावनाच निर्माण व्हावी म्हणून जात आहोत। कारण आज मोठ्या प्रमाणावर राजकारण होत आहे आणि वेगवेगळे वर्गीकरण त्याच्यात होत आहे। आणि दुर्दैवाने कुठेतरी त्याला कळत न कळत जाणते अजाणतेपणाने खत घातलं जात आहे। त्याच्यात अजून भडकवण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर होत आहे। सरकारने चुप्पी साधलेली आहे। अशा वेळेस जो स्वातंत्र्य संग्रामातील पक्ष होता, ज्यांनी बंधुता आणि सौहार्दता असली पाहिजे हा प्रयत्न केला, त्या पक्षाची आम्ही पाहिजे या नात्यानं आम्ही सद्भावनेचं जागर करण्याकरता एक कर्तव्य भावनेतून त्या ठिकाणी जात आहोत। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।